तर उद्या पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होत आहे। तर सध्या पहलगाममध्ये काय परिस्थिती आहे, पर्यटकांच्या मनात अजूनही त्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची भीती आहे का, याविषयी कोल्हापूरमधल्या पर्यटकांशी थेट पहलगाममध्ये संवाद साधलाय सूरज सावंत यांनी। महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील एक कुटुंबीय आहे जे पहलगाम फिरण्यासाठी आलेले आहे। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूरकर आहेत, आपण जाऊया त्यांच्याकडे। सर, काय सांगाल, जी घटना घडली त्यामुळे इथे भीतीचं वातावरण आहे, अनेक पर्यटक या ठिकाणी येत नाहीयेत भीतीपोटी। नाही, मला वाटते की इथं असं काहीच वाटत नाही आहे, भीती घाबरण्यासारखं काहीच नाही आहे। मी गेली 8 दिवस इथं आम्ही एक्सप्लोर करतोय सगळं। तर काश्मीरमध्ये असं काहीच आम्हाला वाटत नाही भीतीदायक। आपले जवान इथं जागोजागी चांगला हे करतात, पेहराव देतात। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला इथं असं काहीच वाटत नाही आहे। आम्ही बिंदास्त 8 दिवस फिरलो, खूप छान वाटलं। इथले लोक पण छान आहेत। आणि मी ह्या दहशतवाद्यांना घाबरून तुम्ही अजिबात म्हणजे इकडं न येण्याचा डिसिजन घेऊ नका। इकडं नक्की या, इकडे एक्सप्लोर करा, आपल्या देशाला सपोर्ट करा, आपल्या ह्या जवानांना सपोर्ट करा। राजधान टॉपला बर्फात आमची गाडी पूर्ण अडकलेली होती। इथल्या गुरेज पोलिसांना आम्ही ॲक्च्युली मनापासून थँक्यू म्हणतो। त्यांचे पोलीस आमच्या गाडीबरोबर सतत 5 तास कंटिन्यू आमच्या गाडीबरोबर उभे होते। जोपर्यंत आमची गाडी टो करून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत ती कंटिन्यू आमच्याबरोबर होती। त्यांनी आम्हाला खायला विचारलं, प्यायला विचारलं, तुम्हाला काय त्रास होतोय का, थंडी वाजते आहे का, काय प्रॉब्लेम्स आहेत का, सगळं विचारलं। ते सोडून त्याच्या आधी लोकल्सनी पण आम्हाला भरपूर मदत केली त्याला तिथं निघताना। म्हणजे आमची गाडी येत नव्हती, पुढे ढकलत होती, येऊन विचारणार की तुम्हाला बाबा काय खायला आहे का तुमच्याकडे, तुम्ही काय खाल्लाय का, काय तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय का, थंडी वाजते का, ब्लँकेट्स हवे आहेत का। आणि अगदी छोटीच म्हणजे त्याने आम्हाला चणे सुद्धा दिले खायला आपल्या जवळचे, की तुम्ही घ्या, काय खाल्ला नसाल तर हे तुम्ही खावा तोपर्यंत म्हणून। म्हणजे एवढा छान सपोर्ट मिळाला आम्हाला त्याला। पण काय नाही, घाबरण्यासारखं इथं काहीच नाही आहे। म्हणजे सेफ प्लेस वाटती। म्हणजे थोडे ठिकाणी आपल्याला वाटतं की हां इथं झालंय, पण आता त्या ठिकाणी असं फिरताना काहीच भीती वगैरे वाटत नाही आहे। तसं तर सगळ्यांच्या मनात तेच विचार असतो की इथं आल्यावर कोणते आतंकवादी येणार, येऊन मारणार। बट इथले सोल्जर्स, आपले सोल्जर्स जे आहेत ते खूप आपल्याला सपोर्ट करतात, काही घाबरायची भीती नाही आहे। अँड इट्स अ रिअली सेफ प्लेस। अँड एकदा व्हिजिट करावंच काश्मीरला। जे दहशतवादी ज्या उद्देशाने या पहलगाममध्ये आले होते त्यांचा नक्कीच टांगा पलटी आणि त्यांचे घोडे देखील फरार करायला हवेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह, मी सूरज सावंत, एबीपी माझा, पहलगाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।